मकर संक्रांत आणि मकर संक्रांत हा महिलांचा अगदी जिव्हाळ्याचा सण आहे। आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या महिला वाणवसा करण्यासाठी पंढरपूरमध्ये येतात। आज जर आपण बघितलं तर पत्रा शेडपर्यंत बारी गेलेली आहे, जवळजवळ 1 ते 2 पत्रा शेड भरलेले आहेत आणि मंदिर समितीने एक अशी व्यवस्था केलेली आहे की ज्या काही महिला आपल्या दर्शनासाठी आलेल्या आहेत त्यांना प्रत्येक महिलेला कसं दर्शन देता येईल याची व्यवस्था आम्ही मंदिर समितीने केलेली आहे। कालच मला वाटतं आमच्या कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा आवाहन केलं की जास्तीत जास्त महिलांना दर्शनाचा लाभ कसा घेता येईल याच्यासाठी त्यांनी व्यवस्था केली आणि मंदिर समितीची एक मी महिला प्रतिनिधी म्हणून त्यांनी मला आवाहन केलं की ताई आपल्याला जास्तीत जास्त महिलांना दर्शनाचा लाभ द्यायचा आहे। तर एक पुरुष मंडळींना एक मी महिला प्रतिनिधी म्हणून आवाहन करते की आजचा सण हा महिलांचा खूप मोठा आहे। त्या महिलांच्या सणामध्ये आपण सहभागी होऊन महिलांना जास्तीत जास्त दर्शनाचा लाभ होऊ द्यावा आणि आपण पुरुष मंडळीला विरोध नाही आहे, पण एक भाऊ म्हणून मी एक मंदिर समितीचे सदस्य म्हणून त्यांना एक आवाहन करते की आपण सर्व पुरुष मंडळींनी मुखदर्शनाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त महिलांना सहकार्य करावं। आज जर आपण बघितलं तर या परिसरामध्ये मंदिर परिसरामध्ये महाद्वार असेल, पश्चिमद्वार असेल किंवा आपली चंद्रभागा नदी असेल, या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो महिला या पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि प्रत्येकीच्या मनामध्ये एक भावना आहे की आपल्याला रुक्मिणी मातेला वाणवसा करता आला पाहिजे। तर आम्ही मंदिर समितीने पण असा एक विषय घेतला की प्रत्येक म्हणजे येणारी पहिली महिला ते शेवटच्या महिलेपर्यंत आपण त्यांना दर्शनाचा लाभ देणार आहोत आणि त्यामध्ये कुठेही कमतरता होणार नाही आणि आमच्या मंदिर समितीतर्फे ज्या येणारे काही महिला आहेत त्या महिलांसाठी आपण हळदी कुंकू, चुड्याचं वाण असेल किंवा ओटी असेल, ही प्रत्येक महिलेला म्हणजे सकाळपासून ज्या महिला येत आहेत पहिल्या महिलेपासून ती शेवटच्या रात्री 11 वाजेपर्यंत त्या महिलांना आपण ओटीचा मान देत आहोत। आणि आपण जर बघितलं तर मंदिर समितीचे ज्या काही आमच्या कमांडो महिला आहेत, होमगार्ड महिला आहेत, आम्ही त्यांनाही सांगितले की बाबा कानाकोपऱ्यातनं महिला येत आहेत, तुम्ही महिला प्रतिनिधी आहात, त्या महिलांना तुम्हीही सहकार्य करायचं। त्याप्रमाणे आपल्या मंदिर समितीच्या ज्या काही होमगार्ड आहेत, कमांडो आहेत, सर्व भाविक महिलांना त्याही सहकार्य करत आहेत। आज मी या माध्यमातून सांगेन की महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना तिळगुळ घ्या, गोड बोला, मंदिर समितीच्या वतीनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा। संक्रांतीसाठी मुद्दाम पंढरपूर या तीर्थक्षेत्री आलेली आहे आणि संक्रांतीनिमित्त सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून संक्रांत साजरी केली जाते। त्यानिमित्त पंढरपूर या तीर्थक्षेत्री रुक्मिणीला वाण देण्याचं हे फार महत्त्व आहे। आज मकर संक्रांतीचा दिवस, या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो आणि पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे। येथे सर्व राज्यातील महिला मोठ्या संख्येने वाण करण्यासाठी येतात, म्हणजे आपल्या रुक्मिणी मातेला व्यवसायासाठी येत असतात। ह्या वाणामध्ये काय असते तर आपल्या शेतामध्ये जे पीक झालेलं आहे जसे की ढाळा, आपलं मका, मटार, सगळं गाजर, बोर, हे सगळं काय पिकते या ऋतूमध्ये, ते आपल्या जे देवानी दिलं ते परमेश्वरालाच अर्पण करायचं या भावनेने ह्या असंख्य महिला ह्या रुक्मिणी मातेला व्यवसायाला येत असते आणि या व्यवसायामध्ये त्यांचं बघा ना, भांगामध्ये त्या अक्षदा, गुलाल घालतात। हे व्यवसायामागे काय कारण आहे तर आपल्या पतीचे रक्षण व्हावे, आपलं सौभाग्य अखंड राहावं, ह्या मागील भावना आहे आणि याच भावनेने रुक्मिणी मातेला पांडुरंगा चरणी ह्या नतमस्तक होते आणि आपल्या पतीचं रक्षण व्हावे, आपले सौभाग्याचं रक्षण व्हावे यासाठी ते प्रार्थना करत असते आणि ही शिदोरी घेऊन त्या वर्षभर नवीन ऊर्जेने काम करत असते। आत्ताच आम्ही
सगळे मंदिरात जाऊन आलेलो आहे, देवीला वाण देऊन आलेला आहे आणि खूप समाधान वाटते. जेव्हा रुक्मिणी मातेच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा खूप मन भरून येत असते आणि हीच त्यांची आशीर्वाद घेऊन आम्ही आता निघालेलो आहो आणि अशाच भरपूर महिला इथे याव्या आणि आपल्या रुक्मिणी मातेचं विठुरायाचा आशीर्वाद घ्यावे हीच सर्वांना मी पंढरपूरकरच्या वतीने प्रार्थना करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.